नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा। मी आहे रुपाली आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या प्ररूपास लाईफस्टाईल या मराठी नवीन यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला नवरात्रीमधले 9 रंग कोणते, कोणत्या दिवशी कोणता रंग आहे आणि त्याचे महत्त्व आणि नैवेद्य काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर नवरात्रीमध्ये माँ दुर्गेचे 9 दिवस 9 रंगांचे वेगवेगळे कपडे परिधान करून त्याचे पूजन केले जाते आणि वेगवेगळे स्वरूपामध्ये त्याचे पूजन केले जाते आणि हे खूप शुभ मानले गेलेले आहे। तर चला तर मग बघूया कोणते आहेत। तर 3 ऑक्टोबर 2024 रोजीपासून आपली नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि 3 ऑक्टोबर म्हणजे कालचा दिवस आणि माझा नवीन चॅनल असल्यामुळे मला काही ते शक्य नाही झालं काल। तर एक दिवस उशीर झाल्यामुळे मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करते। तर कालचा रंग होता पिवळा आणि पिवळा रंग हा समृद्धी, संतती, स्नेह आणि आशीर्वादाचे प्रतीक म्हणून मानले गेलेले आहे। आणि या दिवशी देवीचे रूप होते शैलपुत्री देवीचे पूजन ह्या दिवशी केले जाते आणि नैवेद्य गाईचे तूप। आज म्हणजे 4 ऑक्टोबर 2024 वार शुक्रवार। आजच्या दिवशी रंग आहे हिरवा। हिरवा रंग हा आनंदाचे प्रतीक मानले गेलेले आहे आणि प्रकाशाचे पण प्रतीक मानले गेलेले आहे। हिरवा रंग म्हणजे निसर्गाची एक देणगीच आहे आणि या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी देवीचे रूप आहे ब्रह्मचारिणी देवीचे आज पूजन केले जाते विशेष। आणि आजचा नैवेद्य आहे साखर किंवा मग पंचामृत। 5 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे शनिवार आणि रंग आहे करडा। करडा म्हणजे आपण त्याला राखाडी पण म्हणतो आणि हा रंग म्हणजे नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक सुद्धा मानला गेलेला आहे। आणि या दिवशी देवीचे रूप आहे चंद्रघंटा। चंद्रघंटा देवीचे विशेष पूजन या दिवशी केले गेलेले आहे आणि नैवेद्य आहे दूध, मिठाई चा नैवेद्य आपण या दिवशी देवीला अर्पण करतो। तर 6 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे रविवार आणि या दिवशीचा रंग आहे ऑरेंज कलर म्हणजे नारंगी कलर आणि हा रंग बल आणि शक्तीचे प्रतीक म्हणून पण मानला गेलेला आहे। आणि या दिवशीचे देवीचे रूप आहे कुष्मांडा माता देवीचे पूजन या दिवशी केलेले गेलेले आहे आणि नैवेद्य आहे मालपोहा। 7 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे सोमवार। या दिवशी रंग आहे पांढरा। पांढरा रंग आपण 7 रंगांचे मिश्रण सुद्धा मानला गेलेला आहे आणि हा रंग शक्ती, ज्ञान, तपस्याचे सुद्धा प्रतीक मानले गेलेले आहे। आणि या दिवशी देवीचे रूप आहे स्कंदमाता देवीचे पूजन या दिवशी केले गेलेले आहे। नैवेद्य आहे केळी। 8 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे लाल। लाल रंग हा पवित्रतेचे आणि शांतीचे सुद्धा प्रतीक मानले गेलेले आहे आणि हा रंग शरीराला एकदम मनाला प्रसन्न करणारा हा रंग आहे। आणि या दिवशी आपण कात्यायनी देवीचे या दिवशी पूजन केले जाते आणि नैवेद्य आहे गोड पान किंवा मग मध। 9 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे बुधवार आणि रंग आहे गडद निळा आणि गडद निळा हा रंग साहस, बलिदान म्हणून आणि सत्याचा विजय म्हणून सुद्धा याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे। आणि या दिवशी आपण कालरात्री देवीचे पूजन करतो आणि नैवेद्य आहे गुळ। 10 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा रंग आहे गुलाबी। गुलाबी हा रंग समृद्धी, नाविन्यता, ऊर्जा आणि महत्वाकांक्षा म्हणून सुद्धा आपण याचं प्रतीक आहे हा रंग। आणि या दिवशी आपण महागौरीचे पूजन करतो आणि नैवेद्य आहे ओला नारळ।
आणि 11 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे शुक्रवार आणि हा नवरात्री मधला शेवटचा दिवस आहे आणि रंग आहे जांभळा. जांभळा रंग हा प्रेम, स्नेह आणि सद्भावनाचे प्रतीक सुद्धा मानला गेलेला आहे. आणि या दिवशीचे देवीचे रूप आहे सिद्धिदात्री देवीचे पूजन या दिवशी, विशेष पूजन या दिवशी केले गेलेले आहे. आणि नैवेद्य आहे डाळिंब किंवा तीळ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.